आम्ही रीमाला कधीच दूर करणार नाही। आम्ही सांभाळू रीमाला। तुम्ही फक्त ईशाला कसं आणायचं ते बघा। बाळा, मी तुला वचन देते, लवकर तुझ्या बहिणीला घेऊन येईल। हा, काकू आहे कुंकू इंद्राणी आत्यांनी देवस्तुती आईच्या मंदिरातून आणलं होतं। या कुंकवामध्ये शतग्रीवला थांबवण्याचं सामर्थ्य आहे। काकू, समजा जर शतग्रीव इथे आलाच तर तुम्ही या कुंकवाचा सुरक्षा कवच म्हणून वापर करा। पण तू हे माझ्याकडे का देतेस? मी आणि अद्वैत साहेब कलकत्त्याला चाललोय काकू। ईशाला शोधायला, आणि आम्हाला खात्री आहे ईशा तिथे नक्की सापडेल। मैथिलीने आरशावर काय लिहिलं होतं आठवतंय ना तुम्हाला? माझं बाळ तुझ्याकडे, तुझं बाळ माझ्याकडे, माझं बाळ मला मिळालं नाही तर तुझं बाळ तुला मिळू देणार नाही। तुम्हाला इथे काही जरी धोका वाटलं तर लगेच फोन करा आम्हाला। मी येतो तुमच्या बरोबर। बाबा, तू मला समजवण्याच्या भानगडीत पडू नकोस। नाही बाबा, तुम्ही इथेच थांबायचं। ठीक आहे, मग बाबांना इथेच थांबू दे, मी येतो तुमच्यासोबत। ओके तेजस भाऊजी, तुम्ही सुद्धा इथेच थांबायचं, इथे तुमची जास्त गरज आहे। नेत्रा, तुम्हाला कळत नाहीये का? तुम्ही जिथे जाताय ना तिथे रिस्क जास्त आहे। तेजस भाऊजी प्लीज थांबा, प्लीज। नेत्रा, मी काय म्हणते ते एकदा समजून घेण्याचा प्रयत्न करा। आम्ही तिथे ईशाला शोधायला जातोय आणि कदाचित तिथे आम्हाला शतग्रीवशी लढावं लागू शकतं, आणि अशा वेळेला काहीही होऊ शकतं। कदाचित एखादा खूप कठीण प्रसंग येऊ शकतो। असं येऊ शकतं की आम्ही तिथेच अडकून राहू। आणि म्हणून तुम्ही इथे असणं गरजेचं आहे, रीमासाठी, आपल्या घरच्यांसाठी। इंद्राणी आत्या आता बऱ्या असताना तर कदाचित हे सगळं करावंही लागलं नसतं, पण त्या बऱ्या होऊन येईपर्यंत एकमेकांची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे। मला पटतंय नेत्राचं। तेजस, अद्वैत, बाबा, भूक लागली असेल ना तुला? तुझ्या आईने एव्हाना यायला हवं होतं, नाही आली आणि येणारही नाही। शतग्रीवला घाबरली ती आले
ठीक हो गए हैं? काला साया हट गया ना? मैंने कहा था देवस्तुति माँ की सिंदूर में बहुत ताकत है। आली आई तुझी, पण इथे येऊन खूप मोठी चूक केली तिने. पण मला हेच हवं होतं. तुझ्यामुळे माझ्या इंद्राणी आत्या आणि अद्वैत साहेब सुखरूप परत आले. मला माहितीये तू माझ्या ईशाला सुद्धा सुखरूप ठेवलंस. आई, सगळ्या संकटांशी लढायची शक्ती मला दे.